त्यांना आपण मुळशी तालुक्यामध्ये ऐकत असतो। गतवर्षी देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकला तुषार गवारे सरांना विनंती आहे मायक्रोफोन वरती या, आपलं मनपूर्वक स्वागत। हॅलो चेक। या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत। सामन्याचा सामनावीराचा किताब आपण देतोय। थोडीशी शांतता ठेवा। स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुडगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जितेंद्र भाऊ पवळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय। भाऊंना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या, सन्मान करण्यासाठी सन्माननीय दादाराम चौधरी यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। स्वयंभू श्री रामेश्वर करंडक 2024 दिवस क्रमांक पहिला आपण पाहतोय। सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय। एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक, या दोन संघामध्ये हा सामना। पुढचा चेंडू या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला, इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकही धाव या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये। षटक क्रमांक 1 घेऊन आपण पाहतोय संघाचा असणारा संघनायक, संघाचा मुख्य नेता अक्षय शितोळे हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला। पहिले 3 चेंडू सुरेख टाकलेत, पहिल्या 3 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च न होताना पाहायला मिळते। विकेट हॅट्रिक जर अक्षयने पूर्ण केली तर शगुनदादा करंजावणे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक अक्षयसाठी असणार आहे। अक्षय पुन्हा त्या दरम्यान पुढील सरसाप त्या ठिकाणी खेळपट्टीचा वापर करत फटका खेळायचा होता, परंतु तिथे आपण पाहतो पुन्हा बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू विसावेल आणि डॉट बॉल जो पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो। थँक्यू तुषार सर। हॅलो, या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आदरणीय संजयजी मराठे, त्याचप्रमाणे पांडाभाऊ मराठे। आपणास विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। पहिल्या सामन्याचा सामनावीर आदरणीय संजय भाऊ करंजावणे आपणास विनंती आहे आपण देखील समोर या। अमरभाऊ माझिरे आपणास विनंती आहे समोर यायचे। स्कोर कार्ड वरती 4 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। अक्षय या दरम्यान पुन्हा एकदा गोलगाड टेकत फटका खेळलाय। मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वैभव त्या ठिकाणी चेंडू वरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल येणार आहे। सिंगल आणि अखेरच्या चेंडूवरती षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपेल। पहिल्या षटकाचा खेळ झालाय। संघाच्या धावफलकावरती 5 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या। थँक्यू तुषार सर, मनापासून आभार। प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं वितरण आपण या ठिकाणी करतोय आदरणीय पांडाभाऊ मराठे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते। पहिल्या सामन्याचा हिरो स्पर्शद गोळून एक 2000 बॅटिंग करत सामन्याचा सामनावीर ठरलाय। पहिला सामना करत स्पर्शद आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळतोय, कसं वाटतं आणि काय सांगशील या बुकुमच्या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच भारी आहे। पासून आभार आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल। आणि इथं आम्ही मागच्या 1 वर्षापासून प्रॅक्टिस इथंच करतोय नाही, त्यामुळे आमचं एक प्रकारचे होम ग्राउंडच आहे। या स्पर्धेचे आगळेवेगळे पारितोषिक आहेत, या स्पर्धेच्या त्या आगळेवेगळ्या विशेष आकर्षणाबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेच्या त्या बक्षिसांबद्दल काय सांगशील? मस्त आहे सगळंच, एकच नंबर स्पर्धा असते आणि वेगवेगळे
प्रकारचे बक्षिसे आणतात. धन्यवाद. आपलं देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा शुभेच्छा. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा ओव्हर टू तुषार सर. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती डीप कव्हर मध्ये फटका सजवला आणि धावा मिळतील 4. येतोय सनसनी चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सुयशदादा चोंदे आणि किरण काकांना विनंती, या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे अतुलदादा शेडगे यांना देखील विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी. आपण व्यासपीठावरती आहे. त्याचप्रमाणे ओमकारदादा शेडगे यांना देखील विनंती, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कपिलदादा इंगवले यांना देखील विनंती, आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. स्कोरकार्डवरती 13 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. ताबडतोब पहिलं षटक संपलंय. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो विशाल राऊत हा गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे तडाखे 2 चौकार जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 1 मध्ये पहिले 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे होते. त्यानंतर अक्षयवरती देखील आक्रमण झालं, 1 चौकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर अक्षयने कमबॅक केलं होतं. आता षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो पहिल्या 2 चेंडूवर आलेले 2 चौकार आहेत. त्यानंतर विशाल पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. कशा प्रकारे कमबॅक होणार, परंतु स्ट्राईक ऑन आपण पाहतोय रोहित गोंते हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळतोय. या दरम्यान बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल, विकेटचं पतन, फलंदाज बाद धक्का क्रमांक 1. कासरसाई संघाच्या कोणत्याही गोलंदाजांचा विकेट हॅट्रिक पूर्ण केली त्या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलदादा भरतवंशी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा पारितोषिक कासरसाई संघाच्या गोलंदाजासाठी असणार. स्कोरकार्डवरती आपण पाहतो 13 धावा धावफलकावरती विकेट आली आहे. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये आराम करताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला, प्रताप चेंडूवरती येईल, त्यानंतर मात्र चेंडूची फेकी वेगवाने, परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये रोखता येणार नाही. एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलने संघाचे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. तुमच्याकडे वेळ कमी असणारे 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिले 4 षटक संपणं गरजेची आहेत, अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद सर्व संघांनी घ्या. संतोष भाऊ माजेरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भाऊंना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. मारणे काकांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मारणे काकांना विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण समोर या. यावेळी फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट शेर षटकार.
षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल. तदनंतर आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एका बाजूने आपण पाहतोय काशिक क्रिकेट क्लब काशिक, तर त्यांच्या विरोधामध्ये भरत भाऊ झरे यांच्या मालकीचा असणारा मुळशी सम्राट कासरसाई. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सुरू असताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये नक्कीच विशालवरती आक्रमण झालंय, परंतु एक विकेट देखील विशालने मिळवून दिली आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोष भाऊ माजरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मारणे काकांच्या शुभ हस्ते करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन सागर टिमगिरे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गतवर्षी जर पाहिलं तर नक्कीच दुखापतीच्या कारणास्तव हा खेळाडू संघापासून फार दूर होता, परंतु या सीझन मध्ये या मोसम मध्ये चांगलं कमबॅक नक्कीच सागर कडून पाहायला मिळालंय. यापूर्वी देखील कित्येक स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये भन्नाट कामगिरी करणारा हा खेळाडू जो आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळलाय. तृतीय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कुणाल त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. विशाल चेंडूवरती आलाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत येते. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. या दरम्यान आखो टप्पाचा चेंडू अडबा बॅटने अक्रॉस द बॅट फटका खेळला. कुणाल चेंडूवरती येईल. चेंडूला अडवेल. चेंडूची फेकी वेगवान होकार नकार, परंतु वेळ इथे फलंदाज माघारी आपल्या घरट्यामध्ये येईल. एक सिंगल आली. एका सिंगलवरती समाधान मानले. नकार कळवला दुसऱ्या धावेसाठी आणि एका सिंगलने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 23 धावात. गेले कित्येक वर्ष मात्र मुळशीच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा मुळशी सम्राट कासरसाई हा संघ आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथे चुकी झाली आणि चेंडू निघून गेला सीमा अलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 27 धावा आहेत. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती चढवला आक्रमण. ओहो सुरेख, वा सुरेख प्रयत्न तिथे आणि प्रयत्नाला यश आले. कुणाल गरुडा सारखी उंच झेप या खेळाडूने घेतली आणि आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा जे आपल्या संघासाठी वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये कुणाल कडून पाहायला मिळतंय. जवळपास सीमारेषेच्या अगदी पलीकडे वाटला जाणारा चेंडू तिथे मात्र कुणालने चांगल्या पद्धतीने अडवला आणि 2 धावा या चेंडूवरती खर्च होत आहेत. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक 2024 ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट संपूर्ण मुळशी तालुका पाहतो, ज्या स्पर्धेची चर्चा गेले कित्येक महिने मुळशीच्या खेळाडूंच्या आणि क्रिकेटच्या चाहत्यांच्या तोंडून सातत्याने ऐकायला मिळती ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज या मैदानावरती सुरुवात झाली आहे. पहिला दिवस सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा संघनायक अक्षय शितोळे पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट फटका फसला. चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक वैभव फार दूरवरती पाहायला मिळेल. तदनंतर मात्र चेंडूला अडवलं जाईल. चेंडू फिकी मैदानाच्या आतमध्ये होते. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि 2 धावींच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 31 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. 5 षटकांचा सामना आपण पाहतो. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. त्या 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पहिले 4 षटक सपन गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला घ्यावा लागेल. बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा परंतु पुरेपूर बॅटवरती चेंडू येणार नाही. नंतर चेंडूला अडवतोय. एक सिंगल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती अब तक 32 धावा
त्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्या. रोहित मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना हनुमंत आणि हर्षद ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत धावफलक मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना हा चेंडू वेगवान होता, शरीराचा वेग चेंडू घेईल. तदनंतर आपण पाहतोय अक्षय चेंडूवरती येतोय आणि एक चोरटी सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आणि एका सिंगलने पुन्हा त्या संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या किताबासाठी एक ऍक्टिवा गाडी देखील या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. कोण होणार बायकर मॅन, त्यासाठी मात्र इथे आता झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडू आपली ताकद दाखवेल आणि प्रत्येक खेळाडू नक्कीच स्वप्न असणार आहे ती बाईक आपल्या नावावरती कोरायची. स्कोरकार्डवरती 33 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ हर्षद. आतापर्यंत हर्षद 5 चेंडू खेळला, 11 धावा ज्या त्याच्या बॅट पण आल्यात. खुलवल टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. अक्षय शितोळे पाटील चेंडूवरती आला, दुसरा धावेसाठी जागा सोडली, फिकी थोडीशी हुशार राहील आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुन्हा पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित करतोय. सन्माननीय तुषार भाऊ माजिरे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकतोय. युट्यूब सौजन्य तुषार भाऊंच्या माध्यमातून लाभलंय. हा चेंडू सोडून दिलाय मैदानाच्या आतमध्ये, कोणत्याही प्रकारची छेडछाड नाहीये. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. अवंतर धाव येणाऱ्या व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 36 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबाईलमध्ये. अक्षय शितोळे हा गोलंदाज आपण पाहतोय कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेट्स बॉलर, बेट्स बॅट्समन किताब मिळवलेला हा खेळाडू, सर्व क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त केलेला हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा चेंडू समोरच्या दिशेला फटका खेळला, लॉंग ऑफ मध्ये वैभव त्या ठिकाणी आपण पाहतो. रक्षण मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची चुकी त्या ठिकाणी होणार नाही आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. या पूर्वीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर अक्षयने 5 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. तर या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती 37 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या षटक क्रमांक 4चा अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मनगटाचा वापर करत फटका खेळवायचा होता, देखना स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित होतोय. षटक क्रमांक 4 संपेल. 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. नागेश गुरगुरगुरगुरगुर रंगाचा घर 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 डोळ्याचा थँक्यू डीजे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्डवरती 37 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील अखेरचं षटक आहे आणि त्या अखेरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती प्रताप शितोळे हा गोलंदाज अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मनोजदादा दगडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा अक्रॉस द बॅट, डीप बड विकेट, बाउंड्री लाईन पलीकडे षटकार.
थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विक्रम भाऊ पवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रतापचं स्वागत इथे आक्रमणाने मैदानाच्या आतमध्ये होईल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येईल. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, तदनंतर चेंडूची फिकी मैदानाच्या आतमध्ये होते. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 45 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमी गतीचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. विरेशमपूर्वक गोलंदाजी करण्याची ताकद असणारा प्रताप शितोळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. परंतु समोर आपण पाहतो ज्या खेळाडू अलीकडच्या काळामध्ये सर्वांच्या तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलीच जाईल. स्टंपिंग साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी होणार आहे. आदरणीय अजय आवळे सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. फलंदाज बाद आहे, विकेट आहे. चांगलं काम अक्षयचं आणि ते फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. ऋषी मंगेश. थँक्यू 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 डीजे. स्कोरकार्ड वरती 45 धावा संघाच्या धावफलकावरती. दुसरी विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुयोग टेमगिरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रताप पुन्हा पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार. या दरम्यान टप्प्याचा चेंडू शपलावत फटका खेळला. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक तू कमी करता करता इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये निसटेल. तदनंतर एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात. इथे कॉलिंग पाहायला मिळालं नाही, ताळमेळ पाहायला मिळालं नाही आणि झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. 2 धावा आल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. संघाच्या धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या डावातील अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा दाबी हिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. 2 धावा झाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न, जागा सोडली होती परंतु फलंदाज माघारी गेला. 2 धावा आल्यात. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने बनवल्यात 53 धावा. विजयासाठी मुळशी सम्राट कासरसाई संघाला 54 धावेंचं आव्हान आहे.
किंवा सामना संपल्यानंतर ज्या कोणत्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजव जावा. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना देखील विनंती आपण या खेळपट्टीचा ताबा घ्यायचा. दुसरा डाव त्वरित आपण या ठिकाणी सुरू करणार आहे. तत्पूर्वी नंतर सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर सामना क्रमांक 3 जो आपण खेळवणार एका बाजूला पाहायला मिळेल रायझिंग स्टार्स पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट. या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होणार. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी आपण व्यासपीठावरती या. विक्रम भाऊ पवळे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय सुशांत भाऊ गोळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुडगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय चेतन भाऊ गोळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय संतोष काका पानसरे त्याचप्रमाणे पांडाभाऊ मराठे आणि सन्माननीय त्याचप्रमाणे सन्माननीय जितेंद्र भाऊ पवळे या मान्यवरांच्या त्याचप्रमाणे गणेश भाऊ पवळे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करतोय. यानंतरचा होणारा सामना क्रमांक 3 शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट तर त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार्स पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना आपण खेळवणार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरा डावाला आता मैदानाच्या आतमध्ये सर्वात होणारे 54 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग सुरू झालाय. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा तिखट बारा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाटवरती येणार नाही. यष्टीरक्षक चेंडूला अडवेल तिथे आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय निर्धाव चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. सन्माननीय सुशांत भाऊ गोळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय गणपत भाऊ आंग्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी मान्यवरांचा करतोय. गोलंदाज रोहित गोंते षटक क्रमांक 1 या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडूने उंची प्राप्त केली तितकी लांबी प्राप्त करू शकला नव्हता परंतु चुकी झाली तिथे क्षेत्ररक्षण झेल सुटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जीवन दान मिळत प्रताप शितोळेला एक सिंगल येणार आहे. बिग हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. पहिला चेंडू निर्धाव जरूर होता त्यानंतर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न फटका फसला होता. चेंडूने उंची देखील प्राप्त केली होती परंतु क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपू शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. संघाचं खातं उघडलंय. एक धाव धावपलकावरती सलामीची आघाडी जोड्या पाहतो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने प्रताप शितोळे तर दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे हे दोन आघाडीचे फलंदाज जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या दरम्यान खोटापदा चेंडू डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. संघाचा संघनायक खातं न उघडता मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. गणेश भाऊ गर्दाळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पांडाभाऊ मराठे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सागर भाऊ आंग्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
पारितोषिक कासरसाई संघासाठी येते. लागोपाठचे 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने खेळले तर अमोलदादा भरतवंशी यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिली विकेट आली आहे. संघाचा संघनायक खातं न उघडता अगदी स्वस्तात मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून नक्की ज्या खेळाडूची ओळख आहे तो खेळाडू प्रसाद पवळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पवळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूने आपण पाहतोय नेरे कर्नाटकामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा काशिक क्रिकेट क्लब काशिक, तर त्यांच्या विरोधामध्ये गतवर्षी ज्या संघाने मैदान गाजवलं, ज्या संघाने या मैदानावरती विजयाचा गुलाल उधळला, चॅम्पियन मुळशी सम्राट कासरसाई, या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. रोहित गुंते पुन्हा ददेयार. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची प्राप्त केली, क्षेत्ररक्षक फार दूर, पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु चेंडू आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. प्रसादच्या बॅटमध्ये येईल चौकार. थँक्यू. मनोज भाऊ दगडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सागर भाऊ आंग्रे आणि पांडव भाऊ मराठे यांच्या शुभ हस्ते मनोज भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ते सन्मान देण्यासाठी व सन्मान घेण्यासाठी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सुमित भाऊ मस्कुटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोर कार्ड वरती 5 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रसाद पवळेच्या बॅटमॅनला आलेला चौकार. इथे धावेंचा वेग आता तसाच पुढे सुरू ठेवेल का? खोलवर टप्प्याला चेंडू खोदून काढला, गॅप मध्ये चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 6 धावा. त्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो 54 धावेंचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. 54 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं होतं आणि पहिलं षटक सुरू असताना आपण पाहतो संघाच्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. रोहित पुन्हा जाते या स्ट्राईक ऑन प्रताप शितोळे. अगो टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने क्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा फंबल त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या षटकाचा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये 5 धावा षटक क्रमांक 1 मध्ये खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहता एक विकेट जरूर आली आहे. 8 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये खर्च झाला. अजूनही जर पाहिलं ना तर 24 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार. प्रताप शितोळे आणि प्रसाद पवळे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी करताना पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर या मैदानावरती नक्कीच कासरसाई संघाने काहीशा युक्त्या मांडल्यात. तदनंतर आपण जर पाहिलं तर सलामीसाठी अक्षय आणि प्रताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. परंतु कित्येक सामन्यामध्ये आपण प्रताप आणि प्रसाद ही जोडी संघासाठी सलामीसाठी येताना पाहिली आहे. परंतु आज काहीशा युक्त्यांचा वापर त्या ठिकाणी केला. प्रसाद पवळे थोडं मागे ठेवलं होतं जरूर, परंतु पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना अक्षय माघारी गेला आणि त्यानंतर प्रसाद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती चौकाराने त्याने सुरुवात केली आहे. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि हर्षद हा गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू लोअर फुल टॉस जमिनीला समांतर फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. कोणत्याही प्रकारची चूक यावेळी होणार नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आहे. सागर आंग्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. वस्ताद गणेशप्पा पानसरे, त्याचप्रमाणे पांडव भाऊ मराठे, दादाराम चौधरी यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे मयूरदादा करंजावणे यांच्या शुभ हस्ते आपण सागर भाऊ माजिरे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सागर भाऊ आंग्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. स्कोर वरती 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लोअर फुल टॉस सुरेख प्रहार प्रतापच्या बॅट मधून दिमागदार सनसनीत चौकार. It's our star remix.
थँक्यू. जीवनदान मिळाले प्रताप शितोळेला आणि त्यानंतर त्या जीवनदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चांगला क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एक सिंगल दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण होते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेच्या मदतीने एका पावलाने संघाचा धावफलक विजयासाठी ठेवलेल्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 11.43 धाव्यांच्या सरासरीने इथे धावा विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. आखो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला फटका फसला. क्षेत्ररक्षक टिपल जाईल. विकेट आलीये. प्रसाद पवळे इथे माघारी जाईल. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद पवळे देखील अगदी स्वस्तच मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव, एक हार्ड हिटर म्हणून ओळख असणारा गणेश जाधव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघावरती आता संकट ओढवताना पाहायला मिळाले आणि ते संकट दूर करण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलोमध्ये वेग चेंडूचा कमी केला. तदनंतर मात्र दूरवरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूला अडवेल. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 19 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 39 धाव्यांची गरज आहे. जीवनदानाचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये आता प्रतापला घ्यावा लागेल. जीवनदान किती घातक असतात ती यापूर्वी देखील आपण या मैदानावरती पाहिलंय. आता पुन्हा त्याचं प्रदर्शन इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? स्ट्राईक ऑन प्रताप. या दरम्यान चेंडू सोडायचा होता परंतु तिथे आपण पाहतोय शरीराचा वेध मैदानाच्या आतमध्ये चेंडूने घेतलाय आणि एक सिंगल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. दुसऱ्या क्रमांकाचा 12 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय आत्ताची एकही धाव नाहीये. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि 39 धाव्यांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावा आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवघड करताना नक्कीच पाहायला मिळतात. आता 13 धाव्यांच्या सरासरीने इथे प्रत्येक षटकामध्ये मुळशी सम्राट कासळे संघाच्या फलंदाजाला धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. लागोपाठचे 3 षटकार जर कोणत्या फलंदाजाने खेळले ते स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक अमोलदादा भरतवंशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ऋतुराज भाऊ करेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तब्बल 6 संघ आज या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढताना पाहायला मिळतील. 2 ग्रुपमध्ये मात्र आज आपण ही स्पर्धा खेळतोय. तब्बल 36 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ या मैदानावरती लढणार आहेत. आज देखील पाहतोय दिवस क्रमांक 1 6 संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळतात. आयोजक कमिटीकडून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला सोडून दिलाय. उजव्या इष्टीच्या बराचसा दूरवरती असणारा चेंडू व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवतात. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय पंच सन्माननीय निलेश भाऊ मारणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 16 धावा आहेत.
गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन रोहित गोंते हा गोलंदाज पुन्हा दाखल झालाय. या दरम्यान आखून टप्पाला चेंडू अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट मध्ये टिपला तिथं असेल विकेटचं पतन. गणेश जाधव बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेच्या निमित्तानं हरिभक्त पारायण सन्मान्य संतोष भाऊ हगवणे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. भाऊंना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण समोर या. स्कोरकार्ड वरती 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये नवीन बॅटर अक्षय शितोळे पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संजय भाऊ करंजावणे यांच्या शुभ हस्ते आपण संतोष भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे गिरीशांना पानसरे यांना देखील विनंती सन्मान करण्यासाठी आपण या. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित गोंते संघाचा असणारा हुकमी एक्का संघाचा कणा इथे नक्कीच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान बेगीचा प्रयत्न फटका फसला चेंडू हवेत 1-2-3 क्षेत्राच्या चेंडूवरती आले परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये होऊ शकत नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सुटलेला झेल आणि आलेल्या 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये झेल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतात आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 15 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. अको टप्पाला चेंडू बाग फुटला गेले पंच केलं चेंडूला डीप पॉइंट मध्ये चेंडू फरार सीमारेषे पार मिळतील धावा 4 येतोय चौकार. रोहित पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. अको टप्पाचा बॉल मनगटाचा वापर कल्पकता न जाकत सौंदर्य दाखवत अक्षयच्या बॅट मधून येतोय सुंदर प्रहार चेंडू सीमारेषे पार षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. हरिभक्त पारायण सन्मान्य राहुल भाऊ इंगवले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गणेशप्पा बांसरे आणि पांडभाऊंच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक षटकार. थँक्यू थँक्यू. संतोष भाऊंना देखील विनंती आहे सन्मान देण्यासाठी आपण समोर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये काही चेंडूवरती आक्रमण अक्षय शितोळे पाटीलच्या बॅट पद्धत. त्यानंतर आपण पाहतोय संघाचा धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक एक उंची प्राप्त करताना पाहायला मिळतोय. 34 धावा स्कोर कार्ड. आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 20 धावेंची गरज आहे.
स्कोरकार्ड वरती 34 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. अक्षय शितळच्या बॅटमध्ये झालेला आक्रमण, त्यानंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये फार बदललंय. आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची गरज आहे. या पूर्वीच्या षटकामध्ये आहे लागोपाठच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार. त्यानंतर मात्र इथे सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडू कक्षाच्या शेजारी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. खेळाडू कक्षाच्या शेजारी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षकांनी खेळाडू सर्वांनी जेवण करून घ्या. दरम्यान प्रतापचा बॅटमधनं जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर अमोलदादा भरतवंशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रतापच्या बॅटमन आलेत. अक्षयने दिलेली सुरुवात, त्यानंतर इथे शेवट देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने करण्याचा प्रयत्न आहे. आता 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 8 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस आणि लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार प्रताप शितळेच्या बॅटमधला. थँक्यू. जीवनदान किती घातक असतात ना, ते इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. अगदी जुना चेंडू द्या. ज्यावेळी संघ अडचणीत सापडत होता त्यावेळी अक्षय शितळे पाटीलने आक्रमण दाखवलं, आपली ताकद दाखवली, स्वतःला सिद्ध केलं इथे आज. आणि त्यानंतर आपण पाहतो आता समीकरण येऊन पोहोचलंय. 9 चेंडू आणि 2 धावा. अगदी 2 पावलं मात्र मुळशी सम्राट कासरसाई संघ पहिल्या विजयापासून दूर आहे. या दरम्यान पुन्हा आता बेगीट करायचं होतं, आक्रमकतेने सामना इथे संपवायचा होता, परंतु आपण पाहतो बॅटवरती चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. संघाचा धावफलक पाहतोय 52 धावींवरती जाऊन पोहोचलाय. खुलवा टप्प्याचा चेंडू, बेस्ट टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल, विकेट आली आहे. फलंदाज प्रताप शितळे बॅक टू द पवेलियन. बावन्न धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आता अखेरचा चेंडू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल दाखल झालाय. पहिला चेंडू आक्रमकतेने खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. 4थ्या क्रमांकाचा 24 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरकार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावफलकावरती आहेत. आता 6 चेंडू अखेरचे बाकी आहेत आणि विजयासाठी 2 धावेंची गरज आहे. अखेरचं षटक कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाताळेल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदार दिली जाईल, इथे विक्रम मैदानाच्या आतमध्ये नोंदवावा लागेल. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील. 6 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कित्येक वेळा मात्र हे समीकरण देखील अवघड झालंय. कित्येक वेळा गोलंदाजाने स्वतःला सिद्ध केलं, कित्येक वेळा फलंदाजाला या समीकरणावरती देखील रोखून ठेवलंय. आपल्या संघाला विजय मिळवून दिलेत.
आज देखील तसा काहीसा चमत्कार इथे पाहायला मिळेल का आणि तो चमत्कार दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अविनाश या गोलंदाजाचा वापर केला जाईल. अंतिम षटक घेऊन अविनाश मोहोळ हा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक ऑन अक्षय शितोळे पाटील. फुल टॉस चेंडू सुरक प्रहार आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. हा येतोय विजयी षटकार. मुळशी सम्राट कासरसाई या संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सनी भाऊ गोळे आणि मंगेश भाऊ गोळे या अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सामना जिंकला मुळशी सम्राट कासरसाई संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड दोन्ही संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामन्याचा हिरो ठरलाय प्रताप शितोळे ठरलाय. या सामन्याचा हिरो द प्लेयर ऑफ द मॅच सामानकरी. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रमोद भाऊ आंग्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना खेळाडू कक्षाच्या शेजारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी